तर आपण फीडबद्दल बोलत होतो. गाभण काय काय पाहिजे, मेन ट्रान्झॅक्शन कोणाला माहीत नसेल तर गाभण काय ट्रान्झॅक्शन पिरियड फीड म्हणून खाद्य येतं, ती एक पाहिजे सरासरी 3 किलो. जर डेअरी प्रोटीन कोणाला माहीत असेल तर गोळी पेंड येते, ती 1 किलो पाहिजे सरासरी. डेअरी प्रोटीन कारगिल असेल किंवा इतर कंपनीचं कुठलं असेल तर चालेल. आणि शेंगदाणा पेंड हे मॅन्डेटरी 3 गोष्टी तुम्ही घाला. आणि एक लिव्हर टॉनिक फक्त वापरा बस. गाभण काय तुम्ही एवढं जरी वापरलं तरी तुमचं भरपूर आहे. आणि काहीची आर्डर डेव्हलपमेंट जर तुम्हाला चांगली करायची असेल तर व्हायटम एच म्हणजे एचमध्ये मल्टिपल प्रोडक्ट आहेत. मल्टीस्टार आहे, व्हायटमिनचे, बोविटॉप सिझेडेचे, पोळी गोष्टीचे, विटॅमिन एचे, थन एचे, काय वॉटेवर जे तुम्हाला असेल त्यातलं एक प्रोडक्ट तुम्ही कोणताही वापरा. सकाळी 20 संध्याकाळी 20. आणि वापरा कसा, सिरीज घ्या. 10 रुपयाची दुकानातून सिरीज आणा, सिरीज भरा आणि 1 सेकंदाचं काम आहे, तोंडात फक्त मारा सकाळ संध्याकाळ बस. याला खरोखर धंदा करायची. दुसरी गोष्ट, काही डिलिव्हरी झाल्यानंतर वारधार वगैरे व्यवस्थित पडली, पहिल्या दुसऱ्या दिवशी 2 इकोटाचे 2 NP साराचे गोळ्या आवर्जून चारा. काही आजारी पडणार नाही, म्हणजे जी पुढे प्रॉब्लेम होणार ना ती व्हायचं नाही. इकोटास मध्ये लाईव्ह इस्ट आहे, त्यामुळे रवत पिवत चांगला होईल. मध्ये अंगदुखी, पोट, हा म्हणजे पॅरासिटामॉल सारखी. पॅरासिटामॉलच आहे सारखी नाही, पॅरासिटामॉलच येते जनावरांची. त्या 2 गोष्टी तुम्ही द्या, काही आजार पडणार नाही. आता तिसरी गोष्ट, खाद्यामध्ये जर ज्याला काही जमत नाही, काहीच अक्कल येत नाही, तर एक सिंपल आणि सोबर फॉर्म्युला. दूध कसं वाढतं, गाईचं रक्त वाढलं की दूध वाढतं बरोबर. मग रक्त वाढवायसाठी काय लागतं, 3D रेट शार्कोफेरॉल. काय जमणार तर शार्कोफेरॉल घ्या, रोज एक सकाळी 200-200 ml खोराकात भुसात मिक्स करा आणि गायला द्या. एक 10 दिवस द्या, रिझल्ट तुम्हाला अप्रतिम. फक्त तुम्ही एवढीच काळजी घ्यायची की आपल्या घरी एक सुंदर असा 100 रुपयाचा थर्मोमीटर असावा आणि एक मेडिकल फर्स्ट एड किट, त्याच्यामध्ये इकोटास, NP सारा, ऑक्सिटेट्रासायक्लिन किंवा प्रोविसेकच्या बोलसच्या गोळ्या असाव्या, किंवा अजून 2-4 औषधं घरी आपल्या स्टेपनीला असावी. 500 रुपयाची तरी 1.5 लाख रुपयाची गाय घेता माणसानं तेवढ्या गोष्टी काळजी घ्या. ह्याच्या पलीकडे गायीमध्ये होतं गाय आजारी पडून, आमच्याकडे कशी आजारी पडणार गाय, आजारी पडूनच नाही दिलं, ट्रॅव्हलिंग करून येऊन पण नाही पडून दे. त्याचं कारण काय की लक्ष राहतं, आपण चेक करतो कोणती गाय खाते कोणती नाही गाय खात. सिंपल फॉर्म्युला, ह्याच्यापेक्षा मोठा विषय नाही काय. आता व्हिडिओला लांब होते, राहिल्या गोष्टी उर्वरित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूया. धन्यवाद.